सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोपीचंद पडळकर, ऑप्शन बी माधव कुलकर्णी, ऑप्शन सी माधव भंडारी, ऑप्शन डी सागर वर्मा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप। याचं उत्तर अयोध्या या पुस्तकाचे लेखक माधव भंडारे आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी इंदोर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी पुणे। याचं उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुण्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। 3 आहे, शुभ यात्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तमिळनाडू। तर याचं उत्तर शुभ यात्रा योजना केरळ राज्याने सुरू केली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, जागतिक तिरंदाजी स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी जपान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे जागतिक तिरंदाजी स्पर्धा जर्मनी देशामध्ये आयोजित करण्यात आली होती। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, खालीलपैकी कोणते राज्य नेपाळ या देशाच्या सीमेस स्पर्श करत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी उत्तराखंड। याचं उत्तर खालीलपैकी झारखंड राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, भारताचे राष्ट्रपतीला शपथ कोण देतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राज्यपाल, ऑप्शन बी प्रधानमंत्री, ऑप्शन सी मुख्य न्यायाधीश, ऑप्शन डी उपराष्ट्रपती। तर याचं उत्तर भारताच्या राष्ट्रपतीला मुख्य न्यायाधीश शपथ देतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, आतापर्यंत किती अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 11। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आतापर्यंत 12 अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, 43,200 सेकंद म्हणजे किती तास? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 तास, ऑप्शन बी 6 तास, ऑप्शन सी 12 तास, ऑप्शन डी 24 तास। तर याचं उत्तर आहे 43,200 सेकंद म्हणजे 12 तास। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वात जास्त सिंह कोणत्या राज्यात बघायला मिळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी महाराष्ट्र। याचं उत्तर भारतात सर्वात जास्त सिंह गुजरात राज्यात बघायला मिळतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, मानवाच्या किडनीचे वजन किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100 ग्रॅम, ऑप्शन बी 200 ग्रॅम, ऑप्शन सी 300 ग्रॅम, ऑप्शन डी 400 ग्रॅम। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। याचं उत्तर मानवाच्या किडनीचे वजन 200 ग्रॅम असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए होळी, ऑप्शन बी दसरा, ऑप्शन सी बैलपोळा, ऑप्शन डी गुढीपाडवा। याचं उत्तर शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी।
क्वेश्चन 12 आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणती नदी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंधू, ऑप्शन बी भीमा, ऑप्शन सी कावेरी, ऑप्शन डी गोदावरी. याचं उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू नदी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त कांगारू आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. ह्याचं उत्तर ऑस्ट्रेलिया देशात सर्वात जास्त कांगारू आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे, घेवडा खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोटदुखी, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी डोकेदुखी, ऑप्शन डी डायबिटीज. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे घेवडा खाल्ल्यास डायबिटीज आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कुत्रा चावल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी रेबीज, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी मूळव्याध. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.